सध्याला मी भोकर आगारमध्ये आहे. तुमचा म्हणजे बस चालकामध्ये येण्यासाठी तुम्हाला कोणते प्रशिक्षण घ्यावं लागतं? स्वतःच आपण गाडी शिकावं लागते. गाडी शिकल्याच्यानंतर RTOचा बॅच बिला काढावं लागते, RTOचं लायसन काढावं लागते. परवानगी भेटल्याच्यानंतर आपण ड्रायव्हिंग करून आणि नंतर असा MSRTCमध्ये कमीत कमी 3 वर्षाचा हेवीचा अनुभव लागतो आणि नंतर आपण त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकतो आणि नंतर आपण त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकतो जर सिलेक्शन झालं. काका तुम्ही किती दिवसापासून बस चालवता? मला आता 21 वर्षे झाले. तुम्ही पहिल्यांदा बस चालवताना तुम्हाला भीती वाटली? नाही, भीती काही वाटत नाही, कारण का आमचा ते व्यवसाय आहे, नोकरी असल्यामुळं त्याच्यात भीती वाटायचा काही प्रश्नच नाही. कारण का आम्हाला जजमेंट असते की कुठून वाहन यायले, कुठून काय नाही, त्यानं कोण्या कंडिशनमध्ये आहे, आपण कुठं आपली गाडी कोण्या याच्यामध्ये आहे, ते सगळं आम्हाला रोडवर हे करावं लागते. तुम्ही या क्षेत्रात कसे आला? असंच आता काहीतरी व्यवसाय करण्यासाठी म्हणून आपण पहिले ट्रॅव्हल्स बसवर शिकलो गाडी, त्याच्यानंतर RTOचा बॅच लायसन वगैरे काढलं. नंतर आपल्याला हेवी वगैरे झालं, हेवी झाल्याने बॅच झाल्याच्या नंतर 3 वर्षाचा जसा अनुभव लायसन झालं तसं MSRTCच्या जागा निघाल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झाल्याच्यानंतर की आपण अनुभव योगायोगा असंच प्रायव्हेटमध्ये ड्युटी करता MSRTCमध्ये आलो आणि काही ना काहीतरी आपली रोजंदारी चालण्यासाठी म्हणून प्रायव्हेटमध्ये काम करत होतो आणि नंतर जागा निघाल्याबरोबर भरलो आणि त्याच्यामुळे येऊ शकलो. तुम्ही बस चालवताना तुमच्यापुढे मोठी गाडी आली किंवा अथवा प्राणी आला तर तुम्ही काय कराल? पहिली गोष्ट, अचानक जर आलं तर आमची गाडी योग्य स्पीडमध्ये असायला पाहिजे. रोड जास्त स्पीडमध्ये असायला नाही पाहिजे. ज्या जागी RTOने जे नियम रोडवर घालून दिलेले आहेत, 40ची स्पीड, 60ची स्पीड, ते नियमाचं पालन केलं पाहिजे. त्या स्पीडमध्ये जर गाडी आपली राहिली तर अचानक जर असं काय आलं तर आपण आपली गाडी कंट्रोल करून बाजूला घेऊ शकतो. तुम्ही बस चालवताना कशाची काळजी? बस चालवताना पहिलं मला प्रवाशाची काळजी घ्यावी लागते, कारण का माझ्या गाडीमध्ये प्रवासी आहे, माल नाही, त्याच्यामुळे त्याची प्रवाशाची काळजी हीच आमची काळजी. जर तुमची गाडी अर्ध्या वाटात बंद पडली तर तुम्ही काय करताय? गाडी जर बंद पडली तर गाडी साईडला घ्यावं लागते. गाडी साईडला योग्य जागी पार्किंग करून आधी प्रवाशांना खाली उतरून साईडला घ्यावं लागते. जर मागून गाडी लवकर आली तर त्यांना त्या गाडीमध्ये आम्ही दोघंही चालक वाहक बसून देतो आणि जर माझ्याच्यानं गाडी जर काही छोटा मोठा फॉल्ट असला तर मी करू शकतो तर ठीक आहे. जर मोठा प्रॉब्लेम जर असेल तर जवळच्या आगाराला आम्हाला संपर्क साधून रिलीफ मागावा लागतो. धन्यवाद.